आधी धारावीच्या लोकांना 8 लाख धारावीच्या लोकांना पात्र अपात्र हा विषय याचं फार नौटंकी न करता जे तिथे राहत आहेत, जे पात्र आहेत, जे अपात्र आहेत पण तिथे राहत आहेत, त्याच्यावर बसा, चर्चा करा. 500 एकरचा भूखंड, 590 एकरचा कमी आहे का मुंबईत? हां, उभं करा आधी लोकांची घरं. हे 20 भूखंडाचं प्रकरण काय आहे, कोणी काढलं, कोणाच्या डोक्यातून आलं, त्यातून कोणाच्या घरात खिशात काय जातं आहे, हे सगळे आकडे आमच्याकडे आलेले आहेत. मुंबईत याआधीसुद्धा अनेक पुनर्वसन प्रकल्प राबवले गेलेले आहेत, म्हाडाच्या मदतीनं राबवले गेलेले आहेत. पण एका उद्योगपतीला इतका मोठा भूखंड आणि त्याच्याबरोबर 20 भूखंडांचं दान बिदागी हे आम्ही प्रथमच पाहतो. ही लूट आहे. बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडाणीला मुंबई विकू इच्छित आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही. धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं इतर काही ऊर्जा प्रकल्पाची प्रकरणं समोर आलेली आहेत. तुम्हाला मी सांगेन लवकरच. आम्ही मुंबई महाराष्ट्र एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही. त्यांच्या मागे किती मोठी शक्ती असू द्या, मग आम्ही लढू. असं आहे की बरोबर आहे, ते जे महाशय आहेत ते 288 जागा लढणार आहेत स्वतंत्रपणे, बरोबर ना. त्याच्यामुळे हे देवाणघेवाण चालूच राहते ना, स्वतंत्र लढणार ना. मग त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे सरकारनं. ती देवाणघेवाणीची चर्चा होत असते बंद दाराआड. ते काय फार मोठ्या महाराष्ट्राच्या हितासाठी सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले असा काय त्यांचा इतिहास नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहाना भेटले आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले. मी कोणाचं नाव घेत नाही, पण दोन्ही वेळेला 2 वेगळ्या वेगळ्या पक्षांची सुपारी, बरं का, किंवा सभ्य भाषेत सहकार हे दिसतंय होताना. काही करून महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकदीचं खच्चीकरण करायचं, यासाठी जर हे लोक मराठी करणारे महाराष्ट्राच्या शत्रूंशी हातमिळवणी करणार असेल तर इतिहास महाराष्ट्राचा त्यांना माफ करणार नाही. त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून मग चर्चा करू. त्याच्यावरती आता डायरेक्ट प्रत्यक्ष बोलणं बरोबर नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.